अतुलजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझाचा खास कार्यक्रम झिरो ओव्हरमध्ये. अतुलजी, थेट मुद्द्यावर येऊया आपण. शरद पवार, लालू प्रसाद यादव यांच्यापासून अगदी संजय राऊतांपर्यंत इंडिया आघाडीतल्या प्रमुख मित्रपक्षांनी नेतृत्वावरून ममता बॅनर्जींचं नाव पुढे केलंय. या संदर्भात काँग्रेसची नेमकी भूमिका काय असेल? असं आहे की इंडिया अलायन्सची निर्मिती झाल्यानंतर ज्या पद्धतीचा लढा आपण दिलेला पाहिलेला आहे त्याचा लोकसभेमध्ये पडसाद दिसले. वोट फॉर डेमोक्रेसी या संस्थेने ज्या पद्धतीने एक्सपोज केला की 5-5.5 करोड मतं जे आहे ते मतं वाढवून 79 जागांवर जवळपास जो आहे तो घपला केलेला आहे आणि त्याच्यामुळे 240वर पोहोचले नाही तर हे 150च्या आतमध्येच भाजप जे आहे ते संपलं असतं. अशा पद्धतीनं चोरी करत असताना आपण सगळे एकत्र राहिलो पाहिजे आणि एकत्र राहून हा लढा जो आहे तो दिला पाहिजे, कारण की भाजपला घालवून या देशाची लोकशाही वाचवणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते आपण पहिले केलं पाहिजे असं मला वाटतं. अतुलजी, हे तुमचं म्हणणं झालं, पण इंडिया आघाडीला एक मजबूत नेतृत्व हवं आहे, पूर्णवेळ नेतृत्व हवं आहे, अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढे येते. याविषयी तुमचं मत काय? असं आहे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला असं वाटतं की त्याचा नेता जो आहे तो प्रधानमंत्री झाला पाहिजे, मुख्यमंत्री झाला पाहिजे, एखादं संघटन असेल तर त्याचा प्रमुख झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काही वावगं असणं गरजेचं नाही आहे. तर काँग्रेस असा पक्ष आहे की काँग्रेसने संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीचे आंदोलन उभं केले, ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी कणखर भूमिका घेतलेली आहे. आज मोदींसमोर चांगले चांगले लोक उभे नाही राहू शकत. त्या सगळ्या संस्था हातात घेतलेल्या आहे. प्रत्येकाला जेलमध्ये राजद्रोहाचा गुन्हा, UAPA अशा वेगवेगळ्या गोष्टींची भीती दाखवत असताना राहुल गांधी ज्या पद्धतीनं ताकदीनं उभे आहेत आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा प्रत्येक गावात घराघरामध्ये आहे. त्यामुळे ही लोकशाहीची जी चोरी होते आहे, मतांची जी चोरी होते आहे, ज्या पद्धतीने लोकशाही दळपल्या जाते आहे, सगळ्या संस्था दबावात घेतल्या जात आहेत, त्याच्यातून देशाला मुक्ती देणं ते गरजेचं. त्यामुळे आपापसामध्ये तू कमी असं करणं काही योग्य होत नाही. तरी पण आमची इंडिया आघाडी आहे, इंडिया अलायन्सचं सगळं नेतृत्व आहे, ते एकत्र येतील आणि एकत्र येऊन याच्यावर चर्चा करतील. अतुलजी, ही जी गोष्ट आहे ती एका बाजूला आपण जरी मान्य केली तरी तृणमूलच्या खासदारांनी अगदी काँग्रेसच्या स्ट्राईक रेटवरून थेट भाष्य करून मोदींना रोखायचं असेल तर ममता बॅनर्जींचंच नेतृत्व हवं अशी थेट मागणी केलेली आहे. वेळ आली तर काँग्रेस ममता बॅनर्जींचं नेतृत्व मान्य करेल का? असं आहे की ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये चांगल्या पद्धतीने लढल्या, ताकदीने लढल्या, हे आपण पाहिलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी काँग्रेसने पण अनेक राज्य 2014 नंतर जिंकलेले आहेत. पण त्या जिंकण्याला काय अर्थ आहे? जर EVM सारखा घोटाळा होत असेल, जर तुमचे मतं चोरल्या जात असेल, एखाद्या राज्यात तुम्हाला जिंकून दुसऱ्या राज्यामध्ये तुम्हाला हरवल्या जात असेल, छोटं राज्य तुम्हाला जर मोठं राज्य घेत असेल, जसं आपण आता जम्मू काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड अशा निवडणुका पाहिल्या. त्यामुळे कोण कणखर? सगळे कणखर आहे. राहुलजी कणखर आहेत, खरगेजी कणखर आहेत, ममता बॅनर्जी कणखर आहेत, उद्धव ठाकरेजी कणखर आहेत. सगळे कणखर नेते आहेत. मूळ ज्या ठिकाणी निवडणुकांचे निर्णय लागण्याचा जो प्रकार आहे तो हुडकून काढणे, त्या संदर्भामध्ये बॅलेट पेपरवर ह्या निवडणुका झाल्या पाहिजे, म्हणजे इंडिया आघाडी आपोआपच येईल. तरी पण हे सगळे नेते जे आहे अतिशय परिपक्व नेतृत्व आहे. हे सगळे अनेक वर्षापासून हे लोक राजकारणामध्ये आहेत आणि मात दिली आणि सगळ्यांमध्ये मोदीची जी हुकुमशाही आहे, अमित शहाची जी हुकुमशाही आहे त्याला उत्तर देण्याची ह्या लोकांमध्ये ताकद आहे. आणि आम्हाला असं वाटतं की ताकदीनं हे सगळे प्रश्न जे आहेत ते आता सोडवले. कारण की शेवटी जयदत्ताची 100 माप भरल्यानंतर कृष्णाने दर्शन काढलंच होतं. आज आपण मार्केटवाडीमध्ये आपण माझी जर लाईन घेत आहे, मार्केटवाडीच्या लोक म्हणजे श्रीकृष्णाचं सुदर्शनच आहे. त्यांनी सुदर्शन काढलं, ही ठिणगी कधी वनवा होईल याचा. आणि लोकशाही वाचवण्यासाठी लोक विधायक मार्गाने चाललेले आहेत. काही बांगलादेशसारखा आणि श्रीलंकेसारखं करत नाही आहे, विधायक मार्गाने चाललेले आहेत. तर या अनुषंगाने लोकशाही वाचवणं अतिशय आवश्यक आहे. मला वाटतं इंडिया अलायन्स, इंडिया आघाडीचे सगळे नेते जे आहेत सगळे कणखर आहेत आणि सगळे सक्षम आहेत देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी. अतुलजी, याच वर्षी जानेवारीच्या सुमारास मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावर इंडिया आघाडीच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. पण इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी खऱ्या अर्थानं जे आग्रही होते नितीश कुमार, ते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला सोडून गेले आणि त्यानंतर वर्षभरात आता ममता बॅनर्जींचं नाव पुढे करण्यात येते. याविषयी तुमचं मत काय? सत्ताची युद्धाबद्दल काय बोलायचं? नितीश कुमार हे सत्तेसाठी तिकडे आले, इकडून सत्ता जाता असेल तर तिकडे गेले. मोदींनी भीती दाखवली, काही आमदार चालले गेले सोडून, कोणी ईडीला घाबरलं, कोणी इन्कम टॅक्सला घाबरलं. अशा घाबरट माणसाची तुलना खरगे साहेब, राहुलजी गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे या कणखर लोकांसोबत करण्यात काहीच अर्थ नाही.
घाबरण्यात ते घाबरल्याने गेले. आता जे उरलेले आहे ते सगळे ताकद. आता तो इंडिया अलायन्समध्ये त्या सगळ्या गोष्टी होईल, पण काँग्रेस हा जो पक्ष आहे हा पक्ष संपूर्ण देशामध्ये विखुरलेला आहे. गावागावामध्ये हा काँग्रेस पक्ष आहे आणि सगळ्यांना घेऊन चालण्याची क्षमता काँग्रेस पक्षात दाखवलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राहुलजी ज्या पद्धतीनं नेतृत्व देत आहेत, ज्या पद्धतीनं संसदेमध्ये लढत आहेत, ज्या पद्धतीनं रस्त्यावरची लढाई लढत आहेत, ज्या पद्धतीनं त्यांनी 4200 किलोमीटर पायी चालले, त्याच्यानंतर त्यांनी एक यात्रा पूर्व ते पश्चिम अशी पूर्ण केलेली आहे. देश पालथा घालणारा जगातला एकमेव नेता आहे. हे जे काम शंकराचार्यांनी केलं, जे काम अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी केलं, ते काम राहुल गांधीजींनी कशासाठी केलं? देश एकसंघ ठेवण्यासाठी केलं. आज एकसंघ राहण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. अतुलजी, आपण या चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. पण हा मुद्दा जो आहे इंडिया आघाडीतल्या नेतृत्वाचा, हा मुद्दा जोवर हा प्रश्न सुटत नाही, त्यामुळे या प्रश्नाची चर्चा ही पुन्हा पुन्हा होत राहणार आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.